मला तिकडे पब्लिक जास्त दिसत असेल का माहिती आहे. इंडिगो तुम्हाला माहितीच आहे इंडिगोचा काय प्रॉब्लेम असतो. सो फ्लाईट लेट असल्यामुळे तिथे काहीतरी झालं आहे. हा जो पब्लिक वेट करतोय तो मस्कत फ्लाईटचा आहे आणि दोहाचा अजून लागलं नाही, म्हणजे दोन्ही फ्लाईट लेट आहेत. सो पब्लिक बाकी उभं आहे. फायनली आतमध्ये आम्ही गेलो. एवढं लेट आहे विचार करा. इंडिगो मी रोज फक्त व्हिडिओमध्ये बघत होतो लेट. आज मला पण अनुभव आला आहे इंडिगोचा. नमस्कार मंडळी, तिकडचा ब्लॉग त्या मोबाईलमध्येच राहिलं आणि मी आता आलो आहे. आपल्याला जायचं आहे. सो बघू, एअरपोर्टमध्ये आलो, एंटर केलं आहे. आता आपलं लगेज जाण्यासाठी इंडिगोचं हे आहे काउंटर. चला जाऊया आतमध्ये. आता जाणं थोडं कठीण असतो, कारण का माहिती आहे आपण राहतो आणि परत जातो, खूप डिफिकल्ट आहे जाणं. चला तर बोर्डिंग पास मिळालं आहे आपल्याला, चेक इन झालं आहे. आता जाऊया आपण गेट नंबर 70. इमिग्रेशन करायचं, नंतर मग आतमध्ये जायचं. सध्या क्राऊड कमी आहे, एवढा नाही आहे. आता इमिग्रेशनला किती लाईन आहे ते बघायला लागेल. चल तर इमिग्रेशनमध्ये आता जाऊया आपण. इकडे आहे इमिग्रेशन. आम्ही आहे ड्युटी फ्रीमध्ये. ड्युटी फ्रीमध्ये काय घ्यायचं तर नाही आपल्याला. ड्युटी फ्रीमध्ये भरपूर काही वस्तू घेण्यासारखे असतात, बट मी कधी ट्राय नाही केलं. शॉप अँड बिल. ड्युटी फ्री बघा कसं चमकतोय, एकदम चाक करतंय. मला फिरायला खूप आवडतो, सो जरा एक्सप्लोअर करतो इथलं ड्युटी फ्री मुंबईचं कसं आहे. आणि आपलं गेट नंबर आहे 70B. सो 6586 त्या साईडला आहे आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आता आपण डायरेक्ट गेट नंबर 70Bला जायचं आहे. आपला फ्लाईट तिकडेच वाट बघतोय. आपण कधी एअरपोर्टला आला तर मेन साईन बोर्ड बघायचं. साईन बोर्ड काय दाखवतोय, कुठे जायचं आहे आपल्याला ते एकदा बघायचं आणि मग पुढे जायचं. आपल्याला दाखवलं इकडे गेट नंबर 70B. असं काय आपलं मुंबईचं ड्युटी फ्री आहे. आणि बघा गेट नंबर 70B समोर 65 to 78 सरळ दाखवलं. ते बघ, साईन बोर्ड फॉलो करायचं फक्त आणि बरोबर तुम्ही जाणार जिथे आहे तुमचं फ्लाईट तिथे. गेट नंबर हा तुम्हाला बोर्डिंग पासवर मिळेल जेव्हा तुम्ही चेकिंग करता तेव्हा, आणि ते दाखवतात, साईन हायलाईट करतात 70 म्हणून गेट नंबर कोणता आहे. सो आपण डायरेक्ट जायचं तिकडे. गिफ्ट फ्रॉम इंडिया. चला जावं लागेल खाली जाऊन, मग ते 70 आहे. बघा एअरपोर्ट खूप भारी बनवलं आहे. मुंबई एअरपोर्ट आपलं क्लास आहे. वायफाय कनेक्ट झालं आहे. आता आपल्याला इथे आहेत दोघंजणं दादा आहेत, त्यांनी मला OTPसाठी नंबर दिला, म्हणजे कॉल करायला दिला. चांगलं आहे, चांगली माणसं आहेत आपली एअरपोर्टला. पण मी दाखवू नाही शकत कारण प्रायव्हसीमुळे त्यांचा फोटो नाही दाखवत आम्ही, बट ठीक आहे. चलो आता जाऊया. आपलं भेटलं आहे. बसलो इथे, वेट करतो फ्लाईटचं. अजून टाईम आहे, बघ तोपर्यंत बाहेरचं व्ह्यू काय दिसणार तर नाही, कारण काळोख आहे. आस्वाद घेताना मुंबईमध्ये परत कधी मिळेल माहिती नाही. तिकडे मिळतो वडापाव, बट अशी टेस्ट नसेल बाबाच्या वडापावची. सो इथे एअरपोर्टमध्ये बसून वडापाव खातोय. मस्त आहे. नाही की ह्यांचं ऑपरेशन किती स्ट्रॉंग असेल. गाड्या बघा किती येत आहेत जात आहेत, विमानं उतरत आहेत, चाललेत, उभे आहेत. खूप भारी आहे ऑपरेशन, स्ट्रॉंग आहे. म्हणजे एकदम परफेक्ट. कसे जातात काय माहिती, कधी काही होतात, बट तरी पण मानलं राव या लोकांना. जायचं टायमिंग आलं, लाईनला उभं राहू. इंडिगोचं सगळं असंच आहे वाटतंय, मला असं वाटतंय, कारण आत्ता फ्लाईट लेट आहे असं सांगितलं आहे त्यांनी. बघू आता किती वाजता येते. ओके सांगतो, माझं हे पहिलं म्हणजे फर्स्ट सांगतोय की फ्लाईट लेट आहे त्यांचं. तिकडे पब्लिक जास्त दिसत असेल का माहिती आहे. इंडिगो तुम्हाला माहितीच आहे इंडिगोचा काय प्रॉब्लेम असतो. सो फ्लाईट लेट असल्यामुळे तिथे काहीतरी झालं. मी फ्लाईटमध्ये असायला होतं, म्हणजे आम्ही आता
इथून जाणार होतो, टेक ऑफ करणार होतो, बट आम्ही अजून बाहेरच आहेत. इंडिगो बेकार लेट झालं आहे. प्रॉब्लेम आहे काय माहिती काय नक्की झालं आहे. सगळे वेट करत आहे तिकडे, भरपूर पब्लिक आहे. हा जो पब्लिक वेट करतोय तो मस्कत फ्लाईटचा आहे आणि दोहाचा अजून लागलं नाही, म्हणजे दोन्ही फ्लाईट लेट आहेत. सो पब्लिक बाकी उभं आहे. फायनल आतमध्ये आम्ही गेलो. एवढं लेट आहे विचार करा. इंडिगो मी रोज फक्त व्हिडिओमध्ये बघत होतो लेट. आज मला पण अनुभव आला इंडिगोचा. चांगलं आहे. जाऊया आता आतमध्ये, जाऊया आता. तिकडे इतिहास लागलाय, मोठा आहे खूप. आणि इकडे आपली ST महामंडळ जो इंडिगो आहे तो मध्ये आपण तर सध्या हे असं इंडिगोचं आहे. आणि आपली सीट आहे 12F. आपल्याला थोडंसं मागे 12F मागे असेल आपलं असं मला वाटतं आहे. 12F याने आपली विंडो आहे. चला बसूया विंडोमध्ये. आईला आहे ना मध्येच दिले रे. इंडिगोचं फ्लाईट आहे आणि आपली सीट चांगली आहे, म्हणजे एकदम मधोमध दिली, ना मागे ना पुढे जास्त, एकदम बरोबर. हे बघा इथे आहे हे, म्हणजे एवढं आपल्याला काही दिसणार नाही खास, बट ओके आहे. ST महामंडळ आपलं तसंच आहे. बट मी नेक्स्ट टाईम ट्राय करेन जर दोहामधून दुसरं फ्लाईट मिळालं ना मला एटिहाद ट्राय करायचं. ते पण भारी आहे, ते वोल्वो टाईप आहे. आणि हे आपलं ST महामंडळ, मी ह्यांना ST महामंडळ का बोलतो, इंडिगोला आणि एअर इंडियाला सगळं नॉर्मल म्हणजे असे खूप मजदूर लोक असतात आणि कतार एअरवेज आणि त्या एअरलाईनला चांगले लोक म्हणजे थोडेसे प्रोफेशनल असतात. सो इतिहाद मी ट्राय करेन, मला इतिहाद ट्राय करायचं आहे. आता चला आता ST महामंडळाने जाऊया. त्यांचं काम झालं आहे ग्राउंड स्टाफचं. आता निघायचं टायमिंग आलं आहे, बघू. तर तिने मला इन्स्ट्रक्ट केलं आहे, काय केलं माहिती आहे, कारण मी इमर्जन्सी एक्झिटचं सीट आहे माझी, सो तिने इन्स्ट्रक्ट केलं आहे. असं धूर स्मोक टाईप दिसत असेल, काहीतरी त्या लोकांनी क्लिनिंगसाठी सोडलंय वाटतंय. फ्लाईट येतोय थायलंड एअरलाईनचा आहे. मोठा आहे. फायनली पोचलो. मी दाखवतोय लगेजच येत नाही साला. म्हणजे एक तास झाला मला इथे, कोणाचंच लगेजच येत नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही. आणि आता फुकट मला मेट्रोने जायचं होतं, 2 रुपयात गेलो असतो, पण आता मेट्रो बंद होईल 1 वाजता. आणि आता वाजले 1:15 सॉरी 15 मिनटात इथून मेट्रो स्टेशनला जाऊ नाही शकत आहे. फुकट मला टॅक्सीने जावं लागेल. आता सगळे वेट करतात इथेच. 1 तास झाला मला, अजून लगेजच येत नाही आहे. तर जस्ट घरी पोचलो मी आणि काय सांगू तुम्हाला, खूप बेकार एक्सपिरियन्स होता. असं वाटलं मला तुम्हाला शेअर करावं. असं फालतू एअरलाईन आहे, कधीही तुम्ही ते एअरलाईनने प्रवास करू नका. मी केला कारण मी ट्रॅव्हल नव्हतं केलं, इंडिगो कधी यूज नव्हतं केले मी. त्यासाठी मी पहिल्यांदा तिचं तिकीट बुक केलं. बोललो बघूया चला नवीन काहीतरी रोज दर टाईमला, म्हणून इंडिगो घेतला होता. बट फालतू एअरलाईन आहे. आधीच तिकडे लेट केलं,
परत इकडे लगेजला लेट. साधं जेवण ऑफर नाही करत. विचार करा, त्यापेक्षा आपलं एअर इंडिया परवडलं. एअर इंडिया दारू देते, जेवण 2, व्हेज नॉनव्हेज जे तुम्हाला बरं पाहिजे ते मिळतं आहे, प्लस सगळं काही तुम्हाला थम्सअप पण ऑर्डर करते, ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. बट हे इंडिगो फालतू जेवण काय, साधं कोक पण ऑफर नाही करत आहे. फालतूगिरी चाले. परत तोंडातून खूप शब्द बेकार निघतील, एवढे फालतू बोलू शकतो मी त्यांच्याविषयी. पागल झालो, पागल. परत इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी इंडिगो कधीच वापरणार नाही आणि कधी तिच्यात ट्रॅव्हल नाही करणार. तुम्हीसुद्धा करू नका. आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत तिच्यात. लेट म्हणजे टाईमवर येणार नाही का, टाईमवर काय नाही. साधा त्यांना जेव्हा कोणताही फ्लाईट लँड होतो, म्हणजे विमान लँड करतो, तेव्हा त्यांना मेन गेट मिळतो. ह्याला मेन गेट पण नाही मिळत, रस्त्यावर कुठेतरी उभे करतात आणि तिथून बसने घेऊन जातात. म्हणजे विचार करा काय त्यांची व्हॅल्यू आहे इकडे. परत इंडिगो नको, अजिबात नको. इंडिया टू इंडिया मस्त ठीक आहे, बट इकडे बाहेर अजिबात इंडिगोने ट्रॅव्हल नाही करायचं कधीच. कारण एवढी खूप लेट. परत मेन गोष्ट जेवणाची. लोक काय लोक सगळेच मुंबईवरून नसतात, काय लोक खूप बाहेरून येतात. म्हणजे गुजरात, दिल्ली त्या साईडने, UP साईडने लोक येतात. ते ऑलरेडी दुपारी आलेली असतात 2 वाजता 1 वाजता, आणि संध्याकाळची फ्लाईट असेल तर ते काहीच जेवले. आणि एअरपोर्टला जेवण खूप महाग असतं आणि ते लोक जेवत पण नाही. आणि हे लोक फ्लाईटला जेवण पण देत नाही. म्हणजे विचार करा त्या लोकांचं काय होत असेल. सगळ्यांनाच जमत नाही जेवण तिथलं फ्लाईटमध्ये विकत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, शुभरात्री. असेच बघत राहा.